नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी उल्वे नोड मध्ये आहे। उल्वे नोड सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूला असणारा हा नोड रायगड जिल्ह्यामध्ये मोडतो। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उल्वे नोड नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार म्हणून हा उल्वे नोड पूर्णतः विकण्यात आला सिडकोकडून। म्हणजे सिडकोने डेव्हलप केलेला नोड आहे हा। आणि इथे काही स्थानिक ग्रामस्थ आहे। इथे माझ्या पाठीमागे तुम्ही पहिले बघू शकता की हा एसटीबी प्लांट आहे। या एसटीबी प्लांटच्या संदर्भामध्ये काही तक्रारी समस्या आहेत आणि इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी हा विषय उचललेला आहे। आमच्यासोबत स्थानिक भूमिपुत्र गौरव म्हात्रे आहेत। गौरव, सांगा एक्झॅक्टली तुमचा काय प्रश्न समस्या आहे, तुम्ही हा विषय इथे घेऊन आलेला आहे गेटवर या एसटीबी प्लांटच्या? इथं बघा, मागे एसटी प्लांटला होऊन जवळपास आता 2-1 वर्ष झाली, त्याचा 6 वर्ष झाली। आणि मागील 4-5 महिन्यापासून एक नवीन कॉन्ट्रॅक्टर इथं आलेला आहे सिडको मार्फत। आणि हा कॉन्ट्रॅक्टर इथं आल्यापासून तो प्लांट मध्ये काहीच प्रक्रिया करत नाही। आम्हाला वास येत असल्यामुळे आम्ही पाठीमागे तिकडे नवीन रोड जाऊन बघितलं, पाणी एकदम दुर्गंधीत सोडला जातोय। नंतर जेव्हा चेक केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की आतमध्ये टाक्या 2 टाक्या पूर्ण तशाच आहेत, बंदच पडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एवढा मच्छर तयार झालेला आहे डेंग्यू मलेरियाचा की मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की इथला जो पाणी रिलायन्सला जो जातोय, तिथे विनोद माने सर आहेत मॅनेजर, त्यांनी सुद्धा कंप्लेंट केलेली आहे। त्यांच्या म्हणणं असं आहे की तिथल्या जे लोक कामगार आहेत त्यांना स्किन इन्फेक्शन पण झालंय। आम्ही याची कंप्लेंट प्रदूषण विभागाला केली, त्यांनी पण इथे रेट टाकली। रेट टाकून त्यांना पण निदर्शनास आलं, त्यांनी त्याला 7 दिवसाची मुदत सुद्धा दिली। पण तरी तो कॉन्ट्रॅक्ट एवढा माजलेला आहे की तो इथे यायला पण मागत नाही, काही रिस्पॉन्स पण देत नाही, काही उत्तर पण देत नाही। म्हणजे फक्त आपण जे टॅक्स मार्फत जे पैसे भरतोय त्याचा फक्त ते एखाद्या कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याला फक्त ते खाण्याचं काम करतोय का? मला सांगा, आता हा जो प्लांट आहे हा सिडकोचा प्लांट आहे, उल्वे मधला हा सेक्टर मधला प्लांट आहे। मला सांगा, आता इथे समोर सुद्धा जनता आहे, इथे इमारत राहते। या एसटीबी प्लांट मधून जो काय दुर्गंधी येते, मी कॅमेरामॅनला सांगेल थोडं एसटी प्लांटच्या समोरच्या इमारती पण दाखवायला। आणि ह्या इमारती आहे साधारणपणे जेव्हा एसटी प्लांट बनतो त्याच्या अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर पर्यंत त्याचा दुर्गंधी जाते। आणि दुर्गंधी न येण्यासाठी सर्व काही आता ऑटोमेटेशन करण्यात आलेलं आहे। खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत। तरी सुद्धा आता मी इथं उभा होतो, पण तिथं मी प्रेक्षकांना सांगेल की इथं वास येतोय, या गेटच्या बाहेर जेवढा वास येतोय मोठ्या प्रमाणामध्ये, तर विचार करा की इथल्या सभोवताल परिसरामध्ये मग किती मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असेल। तर या सर्व गोष्टी या सिडकोशी निगडीत आहे। तर मी सिडकोकडे काय पाठपुरावा केला का? सिडकोकडे आपण सिडकोच्या साहेबांना कॉन्टॅक्ट पण केलेला। त्यांनी सांगितलं का आमची प्रोसेस चालू आहे, 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही त्याचा काम करून घेऊ। आता आपण जेव्हा समजलं त्यांना की आपण असं प्रदर्शन करणार आहोत, तर ते आता सिडको साहेब वगैरे इथं आलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की 1-1.5 महिन्यात करू, पण जे 4-5 महिन्यात जो त्रास झालेला आहे, जो कॉन्ट्रॅक्टरने इथं दुर्लक्षपणा केलेला आहे, त्याची सजा कॉन्ट्रॅक्टरला काय भेटणार आहे? त्याच्या पुढे जर असंच सिडको वागणार असेल तर उद्या कुठलाही कॉन्ट्रॅक्टर काहीच काम करणार नाही। जेव्हा त्याची कंप्लेंट होईल, जेव्हा ते 4-5 महिने 5-6 महिने निघून जातील, तेव्हा जर त्याला काम करायचं असेल तर त्या 4-5 महिन्याचं त्यांनी जो नुकसान केलं लोकांचा, त्याची भरपाई कोण करणार? आज इथं सेक्रेटरी आहेत समोरच्या बिल्डिंगचे, ते सुद्धा त्रासलेले आहेत। त्यांना खरं म्हणजे विषय असा आहे की प्लॅनच्या आतमध्ये जो प्रकार चाललेला आहे, इथं सिक्युरिटी हे असतात, आपले सिक्युरिटी गार्ड असतात, त्यातमध्ये जाऊन देत नाही एकतर। त्याच्यामुळे कोणाला समजत नाही की नक्की एवढ्या प्रमाणात मच्छर का वाढलाय। दुसरा विषय असा आहे, कॉन्ट्रॅक्टरचा एवढे मजाला आहे की इथं जे काम करणारे कामगार आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी एवढं नुकसान केलेलं आहे। 5 कामगार त्यांनी कामावरून काढून टाकले। बाकीचे जे कामगार आहेत त्यांचा प्रत्येकाचा 5-5 हजार त्यांनी पगार कमी केलेला आहे। त्याचं म्हणणं असं आहे की मला हा जो टेंडर मी बिलोमध्ये घेतलाय, अरे तुला जर बिलोमध्ये जायचं आहे तर तू बाकीच्यांचं नुकसान का करतोय? जर तुला परवडत नाही तू काम घ्यायचंच नाही ना। आणि हे जे 12 जे कामगार आहे, 10-12 कामगार, हे आपले ग्रामस्थ आहे का इथले? इथलं स्थानिक, काही स्थानिक आहेत, काही बाहेरचे आहेत, पण ते इथं बऱ्याच वर्षापासून प्लांट झाल्यापासून इथंच काम करतात। साधारणपणे ज्या ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी इथे दिल्या, त्याच्या इथं एसटीबी प्लांट उभारला, सिडकोने उल्वे नोड उभा केला आणि त्यांना पगार त्यांचा कमी करण्यात आलेला आहे। तर हे सर्व एकत्र अन्यायग्रस्त असं वाटत नाही का? नक्कीच। आता इथे बघा, हे कामगार आहेत प्लांटचे, त्यांच्या इथं आपल्या पनवेलला लेबर आपला जो आहेत त्यांच्याकडे लेबर कोर्टामध्ये त्यांच्या 3 मीटिंग पण झाल्या। त्या 3 मीटिंगला तो कॉन्ट्रॅक्टर आला नाही। त्याला आम्ही सिडकोला मागणी करतोय की तुम्ही इथं प्लॅनचं जी दशा झालेली आहे ते बघण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला बोलवा, तिथं पण कॉन्ट्रॅक्टर येत नाही, एवढा तो कॉन्ट्रॅक्टर माजलेला आहे। म्हणजे साधारणपणे सिडको अधिकारी म्हणजे सिडको प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर असे दोघं मिळून त्रास देत आहे आणि एसटी प्लॅनची हे सर्व वाट लागलेली आहे। 1 मिनिट, हा बोला। मी इथं 5 वर्षापासून काम करत आहे, 6 वर्षापासून, आणि 4 महिने झाला कॉन्ट्रॅक्टर इथं आलेला आहे, नवीन कॉन्ट्रॅक्टर आलाय। पहिला विषय असा झाला की त्यांनी आम्हाला पगार कमी केला डायरेक्ट, तरी आम्ही 3-4 महिने काढले की तुम्ही करून टाका, काय असेल ते नाही, तर ते नाही ऐकले, पगार कमीच करत राहिले। मग नाविलाजाने आम्ही कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांची युनियन केली। युनियन करत नाही तर आपली 5 माणसं डायरेक्ट त्यांनी काढून टाकली, 5 माणसं काढून टाकली डायरेक्ट, आणि आमचा पगार कमी केला। मग आम्हाला पोलीस पाठवून टॉर्चर करायला लागला। आता मी लिडरशिप करतोय म्हणून माझ्यावर एनसी पण नोंदवली,
मग आपण कायदेशीर गेलो लेबर कमिशनरकडे. लेबर कमिशनरकडे 3 मीटिंग झाल्या ऑफिशियली, एका पण मीटिंगला तो आलेला नाही. आणि कामगारांवर खोटे आरोप लावलेत की हे बिघाड करतात, आतमध्ये काय नाही करत, आणि आतमध्ये राहायची कोणाला परमिशन नाही. त्यांनी झारखंडवरून कमी पगारात लेबर आणलेत, ते इथे बघा समोर राहतात, प्लांट मध्येच राहतात. ते चालतंय का इथं त्यांना? आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जेव्हा लेबर कोटामध्ये लेबर कमिशनरकडे तुम्ही गेले, जेव्हा सांगितलं कामगार विभाग आयुक्ताला, जेव्हा तुम्ही मीटिंग्स लावल्या, 3 मीटिंग झाल्या तुमचं म्हणणं आहे, तर सदर जो कॉन्ट्रॅक्टर याचं नाव एकदा सांगा आणि कुठला आहे आणि त्या कोणत्या तारखेला त्या म्हणजे साधारण मीटिंग आहे त्यावेळेस तुम्ही हजर होता का आणि तो कोण गैरहजर होता? विवेक धमधरे कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही 3 मीटिंग अटेंड केले आहेत. एका पण मीटिंगला तो आला नाही. फक्त त्याने पोलीस स्टेशनला आणि लेबर कमिशनरला खोटे पत्र काढायचं फक्त काम केलेलं आहे. आणि अजून एक महत्वाचा विषय आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा लायसन पण नाहीये. मग सिडकोनी कॉन्ट्रॅक्ट दिला कसं त्याला? लायसन पण नाहीये. प्रदूषण मंडळाची पण इथे रेट पडली होती, त्यांना पण कारवाई करणं आहे ना. म्हणजे उलव्याचे लोक इथे मेले तरी चालतील, कामगार मेले तरी चालतील, पण लक्ष नको. हा बसा ठाण्याला. गौरवजी, मला सांगा आता तुमचं शेवटचं तुमची मागणी काय आहे आणि ती मागणीची पूर्तता तुम्हाला किती दिवसामध्ये ते होणं अपेक्षित आहे? आमची एक महत्वाची मागणी हीच आहे की या कॉन्ट्रॅक्टरला पहिले इथून काढून टाका. कारण की हा कॉन्ट्रॅक्टर एवढा माजलेला आहे ना की यायलाच मागत नाही ना. असे कॉन्ट्रॅक्टर नाहीच पाहिजेत. शेवटी हा गव्हर्नमेंट लोकांच्या पैशातूनही कामं केली जातात आणि लोकांना याचा जर त्रास होत असेल तर अशी माजले लोक नाही पाहिजे आम्हाला. मेनच मागणी आमची ही आहे की या कॉन्ट्रॅक्टरला काढून टाका. सिडको बोलते की 1-1.5 महिन्यात आम्ही काम करू, पण मागच्या महिन्यांचा परतावा कोण करणार आहे? कामगारांना पण टॉर्चर करण्याचं काम. मला सांगा, जर त्या आता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तुम्हाला सांगितलं की बाबा 5 कामगार जे काढून टाकलेले आहेत, आपले 10-12 कामगार जे भूमिपुत्र आहे ग्रामस्थ, त्यांचा पगार जर वाढवला आणि एसटीबीचा हा जो काही दिवसामध्ये किंवा आम्ही करू, तर त्यांनी समजा तुम्हाला आश्वासन दिलं तर ते तुम्ही मान्य करून माघार घेणार का? बघा, सर्व जर त्यांनी व्यवस्थित केला तर तो एक विषय आपला आहेच, पण त्यांनी मागे जे 4 महिने झाले याचा दंड सिडकोने त्याला आकारावा, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि तो दंड स्वरूपात काहीतरी नवीन कामं सिडकोने करावी या भागामध्ये, एवढं आमची मागणी आहे. कशाला त्याला फुकटचा पैसा द्यायचा? हा एक महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये. धन्यवाद. तर एक मिनिट का बोला, तुम्ही सेक्रेटरी आहात का? मी इथे ह्या समोर बिल्डिंग अटलांटिस मध्ये राहतो. 4 वर्षापासून मी इथे राहतोय. आपण जर पाहिलं गेलं ना तर हा जे एसटीपी प्लांट आहे, लोक म्हणतात की सगळ्यात आद्यवत आहे, परंतु आम्ही इथं पाहतोय इतका ह्याचा प्रचंड म्हणजे दुर्गंधी सुटते ना. रात्री सुद्धा आम्ही असं झोपीतून उठून बसतो, तेवढी दुर्गंधी सुटली असते. मग आम्हाला स्प्रे मारावा लागतो घरामध्ये. या ठिकाणी पाण्याची त्यांनी आउटलेटला काहीच सोय दिलेली नाही. आतमध्ये जे काय प्रोसेसिंग पाहिजे, जे सिस्टमॅटिक करायचे ते काही केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी, सिडकोला आम्ही किती तक्रारी केल्या, मी वैयक्तिक तक्रारी केलेल्या आहेत, सोसायटीच्या वतीनं तक्रारी केलेल्या आहेत, काही कुठली ऍक्शन घेत नाहीत. ह्याच्यामध्ये मी असा आरोप करतोय की ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि काही सिडको मधले काय जे असलेले अधिकारी यांची मिलीभगत आहे. साधं उदाहरण सांगतो, हा मोबाईलचा टॉवर लावलाय. आम्ही सिडकोत गेलो ना, आम्हाला उडवडीची उत्तर दिली. आमच्या बिल्डिंगच्या बाजूला 10 फुटावर एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी इलिगल एक मोबाईलचा टॉवर लावलाय. माझ्या बेडरूम पासून फक्त 10 फुटावर तो टॉवर आहे. मी 2 वर्ष झालं तक्रार करतोय त्याची. सगळे सिडकोचे अधिकारी उडवडीची उत्तर देतात. CUC डिपार्टमेंट मध्ये गेलो, सगळीकडे जाऊन आलो, कुणीही त्याच्यावरती कारवाई करत नाही. आणि ह्याची तर एवढी दुर्गंधी ती ना, मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की तुम्ही फक्त 1 दिवस येऊन राहा, संध्याकाळी पण इथं, संध्याकाळी पण थांबा आणि दिवसा पण थांबा. किती दुर्गंधी येते. किंवा आपली जे समजा काही मुलं असतील, बायका मुलं जे घरचे असतील ना, ते आणून तुम्ही या ठिकाणी फक्त बसवा, तुम्ही बसवू शकता का बघा म्हणावं फक्त. गौरवजी, अजून एक विषय, साधारणपणे आता एसटीबीचा एवढी दुर्गंधी येत आहे, तर या ठिकाणी एसटीबीचा दुर्गंध येत आहे, तर जे म्हणजे थोडक्यामध्ये हे लोक ट्रीटमेंट करून हे पाणी काय सोडत नाहीये, ह्याच्यावर नक्की झालं. मग ह्याच्यामुळे जीवविविधता जी आहे आपले, खाडीमध्ये जे पाणी जातात त्याच्यामुळे मासेमारी इथे कोळीवाडा वरतीच आहे, पुढे जाऊन त्या समुद्रालाच मिळतं. मग याच्यासाठी त्याच्यावर पण परिणाम होत आहे, त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? विषय असा आहे की खरं तर आज आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवतोय की या प्लांट मुळे काय काय त्रास होतोय. बऱ्याच लोकांना न त्रास होतोय, मच्छर भरपूर एवढ्या मोठ्या प्रमाणात उल्लेनोट मध्ये वाढलाय, पण लोकांना नक्कीच कारण माहित नाही की मच्छर का वाढलाय. आज आम्ही काही सोसायटीत भेटलो, त्यांना सांगितलं का असा विषय, तो मच्छर भरपूर वाढलाय, पण तो नक्की मच्छर या प्लांटच्या ट्रीटमेंटमुळे वाढलाय, ही गोष्ट लोकांना माहित नव्हती. आता ही गोष्ट सर्वांच्या समोर आम्ही आणून देतोय की या प्लांटमुळे काय काय विषय होत आहे. खाडीमध्ये आमची लोक मच्छीला जात नाही, तो विषय दुसराच आहे, कारण की ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे मच्छी सापडत नाही जास्त. काही लोक जे जातात त्यांना अनुभव येतोय, पण आता कसं जे शेवटी ते मासेमारी काही लोक ते कोणाला बोलणार. आज त्यांच्या माध्यमातून मलाच बोलायला लागतंय. आज इथं एक आपला प्रतीक आहे, प्रतीक हा इथे आपला एक माणूस, त्यांचे वडील वगैरे जातात मच्छीला, त्यांना पण हा विषय माहिती आहे, पण ते कसं बोलू शकत नाहीत.
आज त्यांच्या माध्यमातून मलाच बोलायला लागतं. माहिती पडत नाही की हा, माहिती एक्झॅक्टली पडत- काय प्रॉब्लेम आहे, कुठे बरोबर. कोणामुळे त्रास होतो. त्यांना माहिती आहे, पण ते कसं गरीब लोक असल्यामुळे ते बोलू शकत नाहीत की कोणाच्या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत. मग त्यांना ती भीती असल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टर काय बोलतोय की मी एका मोठ्या नेत्याचा माणूस आहे. तुमचे नेते तुमच्या घरी तुम्ही बसता ठाण्यामध्ये आणि इथे येऊन आमच्या लोकांना कशाला त्रास देता. हिंमत असेल तिथं आहेत ना सेक्रेटरी, एक रूमची सुविधा करून देऊ त्यांना, खालती रूम देऊ त्यांना, राहू इथं एक 4-5 दिवसात राहा, मग समजेल काय कंडिशन आहे ती. आता इथं मच्छी जे पकडतात त्यांच्यासोबत जा 1 दिवस खाडीमध्ये, समजेल काय कंडिशन आहे. संध्याकाळी आता उल्ह्यात लोक फिरायला पण जातात, उल्वे म्हणून एक ठिकाण आहे, एवढा मच्छर झाला तिथं सुद्धा, कारण की हा पूर्ण पाणी जो जातोय, एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, आणि त्याच्यामध्ये एवढा मच्छर जमा झाला की एक अशी जागा नाही, पूर्ण प्लांट मध्ये पूर्ण मच्छरचा ढिगाराच झालेला आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे उल्वे नोड जे आहे सेक्टर 6 मध्ये आपण बघितलं की इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना कामावरून कमी केलं, काही स्थानिक भूमिपुत्रांचा पगार कमी केला, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा जो एसटीपी प्लांट आहे उल्वे नोड सेक्टर 6 मध्ये, तर त्या ठिकाणीच्या ट्रीटमेंट न करता पाणी सोडण्यात येत आहे खाडीमध्ये. त्याच्यामुळे ही खूप दुर्गंधी येते. इथल्या सभोवताल परिसरामध्ये जे अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंत इमारतमध्ये रहिवासी आहेत त्यांनाही त्रास होत आहे, आणि याच्याविषयी जे स्थानिक इथले सर्व नेते मंडळी आहे की आपण नेतृत्व म्हणूया, गौरव म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली या ठिकाणी ग्रामस्थ जमा झाले आणि स्थानिक रहिवासी सुद्धा इथे जमा झाले जे नोडमध्ये राहतात, आणि त्यांनी या ठिकाणी गेटवर एक प्रकारचा घेराव घातलेला आहे. आता आपण आपली एवढीच विनंती आहे सिडको अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टर हा थर्ड पार्टी आहे, पण सिडको अधिकारी थेट प्रशासन जे सिडको प्रशासन ते थेट नागरिकांशी संवाद साधू शकतात किंवा ते जबाबदार आहे या सर्व गोष्टींसाठी. तर त्यांनी या एसटीपी प्लांट मधून जो काही दुर्गंधी येत आहे, जी काही समस्या उद्भवलेली आहे, त्याचं कुठे निवारण करावं लवकरात लवकर. अन्यथा आज काही जे 50-60 लोक आहेत याच्याऐवजी 5,000 ते 6,000 लोक सुद्धा तुमच्यावर सिडको प्रशासनाच्या या ठिकाणी जे सिडकोचं मुख्यालय आहे बेलापूरमध्ये, तिथं जर मोर्चा घेऊन आले तर खरंच कायदा आणि सुव्यवस्था जो प्रश्न निर्माण होईल त्यासाठी पूर्णतः सिडको जबाबदार असेल, असं बोलल्यास काही वावगं ठरणार नाही. धन्यवाद.